नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मानवी आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतूक आदी व्यवसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या इसमांवर छापे टाकून सुमारे 1,56,00,000 लाखांचा गुटखा जप्त केलाय. काल दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबईच्या बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मिळाली होती. सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात न्यू अपना हॉटेल समोर छापा टाकून राखाडी रंगाच्या आयशर ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम नामे सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ला वर्ष 37 राहणार नरोणा तहसील आळंद जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक यास ताब्यात घेतलाय. सदर इसम हा चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आला असून त्याच्या कब्जातून रॉयल ब्लेंडेड बाजीराव, BR गोल्ड पान मसाला व मस्तानी 216 प्रीमियम सुगंधित गुटख्याचा 61,32,000 रुपये किमतीचा अवैध गुटखा तसेच आयसर ट्रक असा एकूण 73,38,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील ताब्यात घेतलेला इसम हा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठ्यास प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित स्वादिष्ट तंबाखू, पान मसाला, सुगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरात सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहिती असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचप्रमाणे कालच पिंपळगाव येथील दुसऱ्या घटनेत ही गुटखा तस्करी पोलिसांनी रोखली आहे. बदल सविस्तर वृत्त असं की दुपारच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत शिवारात हॉटेल हरिकृष्णासमोर छापा टाकून अशोक लेलँड कंपनीचे ट्रकमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारा इसम नामे कल्लू खा उर्फ कल्लू हकीम खान वर्ष 41 राहणार वॉर्ड नंबर 19 ग्राम सियापुरा तहसील देवास राज्य मध्य प्रदेश यास ताब्यात घेतलाय. सदर इसम हा चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आला असून त्याच्या ताब्यातील प्रीमियम राजनिवास व प्रीमियम ZL1 सुगंधित गुटख्याचा एकूण 70,49,068 रुपये किमतीचा अवैध गुटखा तसेच अशोक लेलँड ट्रक असा एकूण 83,55,068 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील ताब्यात घेतलेला इसम हा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठवण्यास प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित स्वादिष्ट तंबाखू, पान मसाला, सुगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरात सेवन करण्यास अपायकारक आहे हे माहीत असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील प्रमाणे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या इसमांवर छापे टाकून कारवाई केली असून सदर कारवाईमध्ये 1,56,93,068 रुपये किमतीचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आलेला आहे. यातील आरोपींना वरील गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून सदर प्रकरणी पुढील तपास इगतपुरी व पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, हवालदार प्रवीण काकड, रावसाहेब कांबळे, संदीप नागपुरे, दीपक गुंजाळ, विश्वनाथ धारबळे, शरद धात्रक, सतीश जगताप, माधव साळे, नवनाथ वाघमळे, प्रवीण गांगुर्डे, योगिता काकड, पोलीस कर्मचारी विशाल आव्हाड, हेमंत गिलपिले, प्रदीप बहिराम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, पिंपळगाव बसवंत. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.